बुलडाण्यामध्ये इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी सुद्धा हैराण झालेत। कुठे इंधन संपलंय तर कुठे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा इंधन तुटवड्याचा फटका सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा बसतोय। बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नसल्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर ज्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तर पेट्रोल पंपाहून नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे। बुलढाण्यामध्ये इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। मी अशाच एका पेट्रोल पंपावर आणि ही परिस्थिती आपण या ठिकाणी पाहू शकतो। सकाळपासून अशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांनी या कॅन जे आहेत पेट्रोल डिझेलसाठी या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत। आपल्याला माहिती आहे मे महिना आहे आणि अगदी जूनच्या उंबरठ्यावर पावसाळ्याच्या उंबरठ्यावर असताना शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची मशागत करावी लागते। त्यासाठी आधुनिक यंत्र ट्रॅक्टर असेल, नांगर असेल किंवा वकर असेल त्याचं काम पडत असतं, मात्र ते डिझेल शिवाय चालत नाही। त्या बाजूला आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं ट्रॅक्टरच्या ज्या रांगा आहेत त्या आपल्याला पाहायला मिळू शकतात। शेतीची कामं सध्या गतीला आलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरी सकाळपासून या ठिकाणी गर्दी करण्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या पेट्रोल पंपावर पाहायला मिळतंय। त्यामुळे लवकरात लवकर डिझेल उपलब्ध व्हावं आणि शेतीची मशागतीची कामं शेतकऱ्यांना करता यावी ही अपेक्षा घेऊन हे संपूर्ण शेतकरी जे आहे पेट्रोल पंपावर इंधनासाठी गर्दी करण्याचं चित्र जे आहे बुलढाण्यात पाहायला मिळतंय। प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।